एक आखिरी सवाल मैं आपसे ले लूंगा कि जिस तरीके से बहुत सारे दल मिलकर के धारावी विकास का विरोध करने के लिए एक बड़े मोर्चे का आयोजन कर रहे हैं, लेकिन अभी तक उसके अंदर जो है कांग्रेस के कोई भी लोग दिखाई नहीं दिए, तो क्या उस मोर्चे का आप हिस्सा बनेंगे क्या? देखिए, ऐसा है कि जिस मोर्चे की बात आप कर रहे हैं, अगर वो हमें आके मिलेंगे तो क्यों नहीं हिस्सा बनेंगे। हम चले जाओ, चले जाओ, चले जाओ, चले जाओ। 9 ऑगस्ट रोजी महात्मा गांधींनी दिला इंदिरांना इशारा, चले जाओ आणि इंदिरांना जावेच लागले. चेक निकले हैं पहले लड़े थे गोरों से, अब लड़ेंगे चोरों से। पहले लड़े थे गोरों से, अब लड़ेंगे चोरों से। अडानी हटाओ, दानवी आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे, दानवी आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे। अडानी हटाओ, दानवी बचाओ, अडानी हटाओ, दानवी बचाओ, अडानी हटाओ, दानवी बचाओ, अडानी हटाओ, दानवी बचाओ, दानवी आमच्या हक्काची। सभेला उपस्थित सगळ्यांची म्हणजे आमचे त्याचबरोबर कोरडे साहेब आणि मंचकावर आमच्या शिवसेनेचे सर्व पक्षांचे नेतेगण आणि धारावी बचाव, अदानी हटाव आणि धारावी बचाव, आपण हे आंदोलन 15 वर्षापासून चालू केलेलं आहे. आम्हाला धारावीमध्ये चांगलं घर पाहिजे यासाठी चालू केलं होतं बाबूराव माने आणि सर्व पक्षांनी, की आपण कसं कारण आपल्याला बरेच वक्ते बोलतायत. तर 10x10च्या 8x8च्या खोलीत राहतोय आपण, कशा पद्धतीने तिथं बाथरूम आहे, तिथं किचन आहे, तिथं झोपतोय, संडासला जातोय, सकाळी पोटात कळ आलेले संडास जातो, संडासला लाईन मध्ये उभे आहेत. आम्ही राहतोय ना अशा खंडाची झोपडपट्टी मोठी अशी अभिमानाने सांगताय राज्याकडे. पण ह्या धारावीला सुजलाम सुफलाम चांगली वस्ती करण्याचा कोणी पुढाकार पण घेत नाही. आणि आता पुढाकार घेतला म्हणजे आता लालू चालायचा ना मुंबई महानगरपालिकेची निवडणुका नदीवर लागू शकते. आणि या मिंगे गटाने, या फडणवीस सरकारने ताबडतोब चालू केलं आणि दिलं कोणाला, तर हे दिलं कोणाला, तर अदानी. त्या अदानीकडे एक डेव्हलपरचं लायसन्सच नाही, तो देणार दुसऱ्या चोरांना देणार, त्याच्यावर हे चोर खाणार, हे बसलेले सरकार खाणार. म्हणजे आमचं स्वप्न नाही का चांगल्या घरात राहण्याचं. धारावी आणि धाड बाय त्याच्यामध्ये झोपायचं आम्ही, गल्ली बघायचं माहीत बाहेर करू शकत. 2 बाय 2च्या गल्लीतून कसं राहणार कसं आम्ही आम्हाला कॉलेज नको, आम्हाला शाळा नको, आम्हाला मैदान नको. मी कामगार लोक आहेत, कष्टकरी लोक आहेत, तिथे गरीब लोक आहेत. आमचा विचार कुणीच पक्ष बाजूला ठेवून सगळे एकवटले हा सगावट कटले. आम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये अदानी नकोय, दुसरा कोणालाही देणे. सरकारने ताब्यात घेऊन अदानीला किती 80% अदानी घेणार आणि 20% सरकार करणार. म्हणजे आपल्याला एक तर घर नाही, त्याची काय आता अजून त्याला जीआर काढला नाही, काही दिलं नाही त्याला अजून. पण कसं देणार तुम्ही आम्हाला, कशा पद्धती देणार आहे आम्हाला? काही पूर्ण बोला की आम्हाला तुम्हाला घरकुल देतोय आम्ही, पण किती 300-250 नकोय आम्हाला, त्याच्यासाठी भांडलोय. धारावी के आम जनता का विकास होना चाहिए और सभी लोगों को उसके अंदर बैठाना चाहिए. जोरदार तालियों से दोस्तों साहब का सम्मान करो. आदरणीय अबू आसिम साहब उपस्थित हो चुके हैं. साथियों, हमारे भी छोटे छोटे मुल्क की अपनी एयरलाइन है, हमारी एयरलाइन बिक गई और जनता सोई हुई है. इसमें रिजर्वेशन मुसलमानों का जो है ना, सिर्फ मुसलमान एयरलाइन में, एयर इंडिया में सिर्फ 2% काम करते थे. अब आई थिंक 1% 99% हमारे भाई हैं, उनका रिजर्वेशन बहुत लोगों का था. लेकिन सड़क पर हम नहीं उतर रहे हैं. हमें सड़क पर उतरना चाहिए. बैक डोर से ये लोग रिजर्वेशन खत्म कर देना चाहते हैं. बारिश आ रही है, इसलिए मैं कह देना चाहता हूं दोस्तों, इस सरकार की नीतियों के खिलाफ, चाहे धारावी का डेवलपमेंट हो या लोगों की रोजी रोटी के सवाल हो, हमें एक साथ खड़े होकर के लड़ाई लड़ना चाहिए. बहुत बहुत शुक्रिया, धन्यवाद. घूमकर जागृति लाने का प्रयास कर रहे हैं. और आज यहाँ पर अबू आजमी साहब भी अपने को ताकत देने के लिए यहाँ पर आए हैं. मुझे पक्की याद है, इसके पहले भी अपन जो 2 लाख लोगों का मोर्चा निकाला था, तब भी आदमी साहब ने धारावी में मीटिंग लिया था और अपने को सपोर्ट किया था, ताकत दिया था. और आज भी आदमी साहब सारे झोपड़पट्टी के लोगों के साथ में है. तो मुझे कहने का यह है कि ये शुरुआत है. जरूर कुछ कुर्सियां खाली है, लेकिन हम लोग क्या कर सकते हैं, इसके पहले 2 लाख लोगों का तगड़ा मोर्चा निकालकर हम लोगों ने बता दिया. ये संघर्ष बहुत तगड़ा और मजबूत भिड़न के साथ आगे वाली लड़ाई होने वाली है. इसीलिए मेरे भाइयों को मैं विनंती करता हूं, संकट बहुत गहरा है. धारावी वालों से बहुत जहरीली धोखाधड़ी होने वाली है और इसके लिए सारे लोग अलर्ट रहे, सारे लोग इकट्ठा रहे
आने वाले कुछ दिन के अंदर ये लड़ाई रुकने वाली नहीं है। मजबूत भिड़ंत के साथ फिर हम लोग रोड के ऊपर उतरने वाले हैं, क्योंकि धारावी के बाहर भगाने का, धारावी के बाहर 15-20 किलोमीटर अपने को जगह देने का उन्होंने वादा किया है। एग्रीमेंट में वैसा तय हुआ है, 15 किलोमीटर हम कहीं भी बाहर लेके जाएंगे। अरे एक दफे जगह तोड़ने के बाद अपन थाना तक जाएंगे ना, बाद में बोलेंगे अभी इधर जगह नहीं है, अभी कल्याण तक जाना पड़ेगा, भिवंडी तक जाना पड़ेगा, इधर विराट तक जाना पड़ेगा, क्योंकि ये बीकेसी की सारी जमीन अदानी के जेब में डालने का, ये अपना विकास नहीं है, इसमें अदानी का विकास होने वाला है। हमारे सारे साथी राजू कोरडे साहब, हमारे यहाँ पर अनिल का, सिद्धार्थ कासारे साहब, बहुत सारे लोग यहाँ पर 15 दिन से मेहनत कर रहे हैं, गली गली में धारावी के जा रहे हैं और लोगों को जगाने का प्रयास कर रहे हैं। आने वाले कुछ दिन में बहुत तगड़ा संघर्ष धारावी वालों का भविष्य में होने वाला है। सारे जाति के, सारे धर्म के, सारे भाषा के, सारे प्रांत के लोग हम भविष्य में इकट्ठा आने वाले हैं। यह शुरुआत आज हो चुकी है। अरे बारिश छोड़ो, भविष्य में हड़कंप भी रहा हो गया तब भी धारावी वाले हटने वाले। हमारे हाट ऑफ मुंबई न्यूज चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें। धारावीमध्ये आलेला आहात, धारावीचे सुदर्शन कचबीर आहेत, सर्वपक्षीय आज या ठिकाणी जी सभा आहे ती आयोजित केलेली आहे। कशा प्रकारे वाटचाल ही यापुढे राहणार आहे? नहीं, हम सब मिलकर तय करेंगे। हम किसी भी हाल में जब तक धारावी के लोगों का सेटिस्फेक्शन पूरा नहीं होगा, अदानी को इनके यहाँ पे काम नहीं करने देना चाहिए। दूसरी चीज़, अदानी का जो कैरेक्टर है, जो उनका देख रहे हो कि बीच में दिवालिया हो गया अदानी, फिर नरेंद्र मोदी ने संभाल लिया, और मैं समझता हूँ कि साल 1.5 साल के बाद कोई संभालने वाला नहीं मिलेगा, और जो अदानी दिवालिया हो जाएंगे तो ये डेवलपमेंट भी अधूरा हो जाएगा। इन चीज़ों को देखते हुए हम लोगों को बैठकर चर्चा करना और अदानी को इस तरह से मनमानी नहीं करने दिया जाएगा, ये तय है। राज्य सरकारने कशा प्रकारे यामध्ये लक्ष घातलं पाहिजे, कारण जो प्रश्न आहे तो गंभीर होत चाललेला आहे आणि या ठिकाणी नागरिकांचा विरोध प्रामुख्याने पाहायला मिळतो। राज्य सरकार जो है ना, ये जनता की सेवा नहीं कर रही है। राज्य सरकार सिर्फ जो है अमीरों को और अमीर बना रही है, गरीबों को और गरीब बना रही है। मैं समझता हूँ अभी आपने देखा होगा अदानी का जो दिवालियापन सामने आया था, जिस दिन अदानी डूबेगा ना, जनता का सारा पैसा बैंकों में सब बर्बाद हो जाए, कितने हज़ार सैकड़ों बैंक खत्म हो जाएंगे। इन चीज़ों पे बहुत गंभीर समस्या आई है, और इनको सोचने वाले ये जो बैठे हैं ना, ये लोग सोच सकते हैं कि ये गरीबों की लड़ाई लड़ने वाले लोग हैं। ये कोई सत्ता के लालची नहीं है, ये कोई पैसे के लालची नहीं है, ये ईमानदारी से लड़ाई लड़ेंगे। मैं समझता हूँ कि अदानी को किसी तरह से भी यहाँ रोकना ही चाहिए। जो दूसरी कंपनी को कंट्रैक्ट मिला वो 7,200, ये 5,069, मैं समझता हूँ कि नाइंसाफी है, और हाईकोर्ट भी इसमें कुछ ना कुछ डिसीजन लेगा। स्थानिक आमदार या ठिकाणी पाहायला मिळत नाही आहेत, जो की प्रश्न त्यांनी अनेक वर्ष लावून धरलेला होता, त्याच विषयावरती देखील अनेक वेळा मतदान हे मिळवलेलं आहे, परंतु स्थानिक आमदार पाहायला मिळत नाही। नहीं, मसलन अचानक आमदार ने भी हाउस में उठाया था मैटर, और जब जनता खड़ी रहेगी तो उनको भी आना पड़ेगा। अगर वो कुछ उनके विचार और कुछ भी होंगे तो वो भी चलेंगे नहीं। मुझे समझता है कि जनता के साथ उनको रहना ही पड़ेगा। नागरिकांचा थोडा सहभाग आहे तो कमी पाहायला मिळाला, त्यांना काय अपील करा? नहीं, नागरिकों का सहभाग है, लेकिन जनता कितना देर बैठेगी? जनता को जगाया जाएगा। कुछ लोग जो है ना, जनता को तो समझ बात नहीं आ रही, जनता समझती है कि ये लोग जो आके अपनी पॉलिटिक्स कर रहे हैं, लेकिन जनता को समझाया जाएगा और जनता के फेवर में ये काम हो रहा है। संसद धारावी बचाओ आंदोलन की जो पूरी कमेटी थी, आज काफ़ी दिनों से जो हिसाब से मेहनत कर रहे थे, लोगों के डोर टू डोर जा के ये आज आंदोलन के बारे में बताया गया था, लेकिन हमने जो देखा है कि ज़्यादा से ज़्यादा जो आपके माध्यम से बताया गया था, लाखों की संख्या में लोग आएंगे, लेकिन कुछ धारावी का जैसे कि जिनको मैसेज पहुंचा नहीं, या फिर ये जो आज सभा में जो लोग कम है इसके बारे में। देखो, ये शुरुआत है। शुरुआत में कोई भी प्रोग्राम में, कोई भी कार्यक्रम में कभी लोग रहते हैं। आने वाले कुछ दिनों में आपको दिखाई पड़ेगा धारावी उमड़कर रोड के ऊपर कैसी उतरती है, और धारावी मंत्रालय तक कैसी दौड़ती है। ये आने वाले काल में आपको पता चलेगा, और उस हिसाब से सारे हमारे पदाधिकारी लोग, सारे लोग कदम डालना शुरू कर रहे हैं। ये विट्ठल जी पवार धारावी के हमारे प्रमुख है, और वो सारे शिवसेना के पदाधिकारियों को इसके पहले भी अलर्ट करने का उन्होंने काम किया है, भविष्य में भी करेंगे। और सारे पार्टी के लोग उसी तरह से अपने अपने कार्यकर्ताओं के माध्यम से जनता को जगाने का काम करेंगे। और आप लोगों को मालूम है, इसके पहले भी हम लोगों ने 2-2 लाख लोगों का तगड़ा मोर्चा निकाला है। हम जब उतरते हैं तब क्या परिणाम होता है, क्या चमत्कार होता है, ये आप लोगों को इसके पहले भी आप लोगों ने देखा है, और भविष्य में भी आप देखोगे। सर, जैसे कि यहाँ पे जो जनताएं बैठी थी, जो धारावी बचाओ आंदोलन में यहाँ पे मौजूद थे,
बेसब्री से धारावी के आमदार वर्षाताई गायकवाड़ जी का इंतजार कर रहे थे। आप लोगों ने उनको निवेदन दिया था, फिर भी वो किसी कारण से यहाँ नहीं आ पाए, तो क्या कहना चाहिए? देखिए, भविष्य में वो हमारे साथ में आएंगी। आज भी हम लोगों ने उनको इनवाइट किया था, लेकिन कुछ कारण नहीं आ पाई। लेकिन वो अदानी के खिलाफ में धारावी के विकास के मुद्दे के ऊपर विधानसभा में धारावी वालों के बाजू से बोल रही है। तो वर्षाताई हमारे साथ में नहीं है ऐसा हम नहीं मानते। वो भविष्य में हमारे साथ में आएंगी और हम उनका स्वागत ही करेंगे। मैसेज क्या देना चाहती है आज के जो इस कार्यक्रम के बाद से? आपका आगे का स्टेप क्या है? मैसेज यही है कि धारावी वालों ने जागना चाहिए। बहुत बड़ा धोखा, बहुत बड़ी साजिश धारावी वालों के सामने है। बहुत बड़ा षड्यंत्र है सरकार का। धारावी वालों को विकास के नाम पर धारावी के बाहर भगाने का षड्यंत्र है, और उस षड्यंत्र को हम धारावी के गली गली में जाकर बताएंगे, और धारावी वालों ने उस ऊपर जागना जरूरी है। यही हमारा इस मौके पर संदेशा रहेगा। साहेब, आज नमस्कार. आज हे जे आमचं आंदोलन होतं हे फार महत्त्वाचं आंदोलन आहे मुंबईच्या दृष्टिकोनातून. ज्या प्रकारे एक प्रकारचा हुकुमशाही या भारत देशामध्ये आणि विशेषतः मुंबई धारावीमध्ये सुरू झालेली आहे, त्याच्या विरोधात हे आमचं आंदोलन होतं. अदानी हटाव आणि धारावी बचाव हा आमचा स्लोगन आहे. आणि त्याच्यानुसार आम्हाला कोणत्याही परिस्थितीत आमचे जे धारावीकर आहे, आमची ही आई आहे, आमची ही जमीन आहे, ही जे धारावीची जमीन आहे 1 इंचसुद्धा आम्ही अदानीला देऊ शकणार नाही. आज भारत देशामध्ये मणिपूर आणि हे धारावी आहे त्याचं फक्त एकच कारण आहे, आणि ते म्हणजे आहे अडाणी. हा जो अडाणी आहे हा एकदम करप्ट आणि फ्रॉड व्यक्ती असून याचा दृष्टी आणि याचा डोळा फक्त हे जे धारावी आहे हिचं जे डेव्हलपमेंट होणार आहे 3500 करोड या पैशावर यायचा असून याच्या मागे अमेरिकन इलाइट्स जे कॉर्पोरेट्स आहेत ते असून ते मुख्य सूत्रधार आहे. आणि आम्ही कोणत्याही परिस्थितीत धारावीमधला प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक नागरिक आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत युद्ध करू, आणि कोणत्याही परिस्थितीत आम्ही 1 इंच जागासुद्धा या अडाणीला देणार नाही आहोत. आणि लवकरच आम्ही एक चांगली स्ट्रॅटेजी प्लॅन करणार आहोत, आणि बाबूराव मानेजी आणि बाकी सगळे पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत ते मिळून आम्ही लवकरात लवकर राज्य सरकार आणि केंद्र सरकारला त्याच्या संबंधित एक चांगलं आणि मजबूत निवेदन देणार आहोत. धारावीमध्ये ज्यापैकी डेव्हलपमेंट चालू आहे आणि धारावीमध्ये ज्या अदानीला दिलेलं आहे या सरकारने, खरं म्हणजे सरकारने अगोदर ह्या विभागामध्ये सर्व लोकांजवळ चर्चा केली पाहिजे, धारावीच्या प्रोजेक्टमध्ये आणि मिटिंग लावली पाहिजे होती. तसं न करता डायरेक्ट त्याने अदानीला जो प्रोजेक्ट दिलेला आहे तो प्रोजेक्ट का दिला, कशाबद्दल दिला? ह्याच्या अगोदर सिक्लिंग बिल्डर होता, त्यांनी 7000 करोडचं ते दिलं होतं, त्यांचं हे दिलेलं होतं, डिपॉझिट केलं होतं. आणि अदानीने 5000 करोड दिलेलं आहे. म्हणजे पैसे कुणाचे जास्त आहेत, म्हणजे 2000 कोटी ह्या धारावी प्रोजेक्टचे हे अदानीला त्याचा फायदा होईल. खऱ्या अर्थाने जर बघायला पूर्वी 650 ते 750 एकर होती, आता 45 एकर जी जास्त वाढली. रेल्वेची जी जमीन आहे, रेल्वेची जमीन वाढलेली आहे, आणि तो जो पैसा जो आहे आणि ती जागा गव्हर्नमेंटने घेतलेली आहे, म्हणजे अदानीला दिलेली आहे. आणि अदानीच्या माध्यमातून बघायला येतं आपल्या इथे धारावीमध्ये धारावी कोलीवाडा आहे, कुमारवाडा आहे, शाहूनगरच्या ज्या चाळी आहेत त्या चाळी बिल्डिंग आहेत, प्रायव्हेट बिल्डिंग आहेत, BMCच्या बिल्डिंग आहेत, त्यांना तुम्ही कशामध्ये देणार? तर आमचं म्हणणं की बाबा ह्या धारावीमध्ये तुम्हाला करायचं असेल, विकास जर करायचा असेल तर इथल्या स्थानिक रहिवाशाजवळ त्याची चर्चा केली पाहिजे. एखाद्या विभागामध्ये एखादा बिल्डर येतो, त्या सोसायटी बनवण्याच्या सोसायटीच्या कार्यकर्त्यांना विचारतो तुम्हाला काय फॅसिलिटी पाहिजे, काय कार्पोरेशन पण पाहिजे. ह्या ज्या बाबी आहेत त्या अदानीने या लोकांना सांगायला पाहिजे. आणि धारावीमध्ये या DRPमध्ये जे डेव्हलपमेंटचं होतं ऑफिस होतं, जे मेन ऑफिस कुठे आहे तर मी जातो, त्याला वॉचमॅन विचारतो आपको कहाँ जाना है, तर ते तर त्या प्रोजेक्टचा जर ऑफिसर असला आणि त्या लोकांना सांगणार की नाही येणार, तुम्ही किती वेळा मंत्रालयाच्या साईडला जाणार? आमचं म्हणणं आहे की धारावीचा दिली आहे आणि परत जे जागा आहे धारावीमध्ये नेचर पार्क आहे, माहीमचं आपल्याला माहिती आहे BKC बाजूला आहे, BKC 1 आणि BKC 2 ही धारावी करणार. आणि म्हणजे हा जो T जंक्शनपासून जो एरिया आहे तो डायरेक्ट तो सायन्स स्टेशनपर्यंत जो मेन रस्ता आहे त्या मेन रस्त्याचे हा जो भाग आहे तो ते वापरणार आहे, आणि ह्याच्यामध्ये ह्या BKCला जॉईंट करणार आहेत. उद्या तो ब्रिज BKCवर डेव्हलप करून एका कोरड्यामध्ये आपल्या एक साईड टाकतील की नाही त्याचा भरोसा नाही.
कारण इथं जर मानपूरला नेलं, मानपूरमध्ये आपल्या हालतमध्ये काय आहे, तर काजूरबाला गेलं तर परत ठाण्याला गेलं, म्हणजे इथल्या लोकांना तुम्ही कशामध्ये सांभाळणार, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आमचा त्या विकासाला विरोध आहे, ह्यासाठी विरोध आहे की आमच्याजवळ स्थानिक लेवलवर त्या लोकांनी चर्चा केली पाहिजे आणि तो विकास कशापद्धतीने करणार हे आम्हाला सांगणार. तर तोपर्यंत आमचं धारावीचं आंदोलन आता तर सुरुवात झालेली आहे. ह्या 10-15 दिवसाचा जो कालावधी आम्ही तयारी केलेली आहे, ह्याच्यापर्यंत प्रत्येक विभागामध्ये, प्रत्येक पाड्यामध्ये, प्रत्येक कुमारवाड्यामध्ये, कोलवाड्यामध्ये लोकांना जाऊन समजवू. माझं तर स्पष्ट मत आहे. एक लक्षात घ्या, अडाणीला आमचा विरोध काय, आम्हाला प्लॅनिंग नाही. प्रत्येक काय तुम्ही काय धारावीमध्ये एक लक्षात, टाटा पॉवर मेन आहे, कुंभारवाडा आहे, कोळीवाडा आहे आणि ह्या धारावीमध्ये सर्व समाजाचे लोक राहतात. प्रत्येकाची काय जी रोजीरोटी आहे, प्रत्येकाचं घर आहे, त्या प्रत्येकाला आम्ही होतो रोजीरोटी द्या, प्रत्येकाला घर द्या. आमची काय मोठी मागणी नाही. आम्हाला काय जगं बघा, मंत्र्याचं किंवा मंत्र्याचं जो बाथरूम किती आहे, 400-500 स्क्वेअर फूट आहे. आम्ही तेवढंच मागत नाही ना. अरे 400 स्क्वेअर फूट मागतोय आम्ही, जास्त मागत नाही. जर ते देत नसेल तर तुम्हाला आम्हाला विरोध, अदानीला आम्हाला विरोधच आहे. कारण का तो एक लक्षात घ्या, तुम्ही काल परवा मीरा भाईंदरचं ऐकला असेल स्टोरी, माहिती आहे ना तुम्हाला. मीरा भाईंदरच्या बिल्डिंग बनलेल्या आहेत, OC NOC सगळं म्हणजे डुप्लिकेट बनवून बिल्डिंग बनल्या आहेत. जर सरकारचं डोळं, पोलिसाचं डोळं उघडे नाहीत, मग जर अदानी आला आणि आम्हाला फक्त देखावा केला, 2 बिल्डिंग उभ्या केल्या आणि हाकलून दिलं, पोलीस फोन लावून, तर आम्ही जाणार कुठे. म्हणून आम्हाला प्रत्येक नाक्यावरती अदानीने जे काय करणार आहे ब्लूप्रिंट प्रत्येक ठिकाणी तिने लावलं पाहिजे, तर आम्ही त्याला सहकार्य करून अदानीला धारावीमध्ये पाय ठेवून देणार नाही.